गवार बटाट्याची भाजी जर तुम्ही अशा पद्धतीने केली तर खरं सांगते, एक चपाती जर घेऊन बसलात ना तर 4 चपात्या आवडीने खाता. इतकी छान भाजी लागते. तुम्ही भाजी बघू शकता, अगदी मस्तपैकी ग्रेव्ही बाज, खूप सिंपल सोप्या पद्धतीने केलेली भाजी आहे. गवार बटाट्याची ही चमचमीत झणझणीत अशी भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि खायला मात्र खूप टेस्टी आहे. तर चला बघून घेऊया याला लागणारं साहित्य, झटकीपट बनवायची रेसिपी. तर कढाईमध्ये थोडे जिरे तडतडून घ्यायचे तेलामध्ये. त्यानंतर इकडे आपण कांदा टमाटर परतून घ्यायचं. इकडे आपण कुठलंच वाटण वापरणार नाहीत, कारण ही भाजी आपल्याला काय असं रश्श्यावाली नाही करायची, सुक्की करते मी. दुपारच्या जेवणासाठी भाजी केलेली आहे. तुम्ही पण ही सकाळी टिफिनसाठी करू शकता किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुक्की भाजी म्हणून करू शकता. याच्यामध्ये थोडा रस्सा सुद्धा वाढू शकता. आता एक कांदा टमाटर जिऱ्यासोबत थोडं परतून घ्यायचं. थोडं परतून झालं की मग आपण ह्याच्यामध्ये ना बटाटा टाकणार आहोत. आता गवार आणि बटाटा करायचा आहे, त्यामुळे बटाट्याच्या फोडी इकडे मी केलेल्या आहेत. आता थोड्याशा फोड्या टाकायच्या, जास्त कट करण्यात आल्यात. तर मी 2-4 अशा भरपूर अशा थोड्याशा फोड्या टाकल्यात, हे बघू शकता. आता हे बटाटे कच्चे आहेत ना, त्यामुळं आपल्याला हे सुरुवातीला कांदा टमाटर ज्यावेळेस परतत असेल त्याच वेळेस हे बटाट्याच्या फोडी आवडीनुसार मग तुम्ही याला कटिंग करू शकता. मी जराशे लांब आकार केले आहेत बटाट्याचे. त्याला परतून घ्यायचं. हे असं सुरुवातीला बटाटे परतून घ्यायचे, लगेच गवार वगैरे काहीच टाकायचं नाही. सुरुवातीला असे बटाटे परतून घ्यायचं. त्याने काय होतं, बटाट्यातला कच्चापणा निघून जातो, थोडेसे नरम सॉफ्ट पडले जातात, ज्यामुळं भाजी लवकर होते. कारण गवार ही लगेच वाफेवर शिजली जाते आणि मग बटाट्याला वेळ लागू शकतो. त्यामुळं बटाटे सुरुवातीला थोडेसे परतून घ्यायचे. त्यानंतर याच्यामध्ये बेसिक मसाले टाकायचे. हळद, गरम मसाला, धना पावडर, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ, हे आपले बेसिक मसाले टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठसुद्धा इकडे टाकले. हे सगळं आता बटाट्याला याची कोटिंग करायची. हे बघू शकता, मस्त याला मिक्स करून घ्या. आता बटाट्याला बघा, सुरुवातीला सगळं हळद मीठ मसाले सगळ्याची कोटिंग झाली, म्हणजे छान चव लागेल याची. आणि याला असं मिक्स करून घ्या. स्लो गॅस ठेवायचं. आता हे मसालासुद्धा परतला जातो, बटाटेसुद्धा नरम सॉफ्ट होत जातात, त्यामुळे छान भाजीला चव येते. थोडेसे तरी बटाटे नरम सॉफ्ट हे झाले पाहिजे सुरुवातीला. झाकण ठेवायचं. पुन्हा एकदा ह्याच्यामध्ये सगळा मसाल्याचा फ्लेवर उतरतो. आता बघा, मस्तपैकी तेल सुटलं आहे आणि बटाटे हे चांगल्या प्रकारे आपले जरा परतून घ्यायचं. हे बघा, छान मसाल्याची कोटिंग लागली आणि आता जास्त काही वेळ लागणार नाही. थोडे बटाटे नरम सॉफ्ट झालेत. अजून एक वाफ देते. असं 1-2 वेळा वाफ द्यायची, म्हणजे बटाटे छानपैकी परतले जातात. आता बघा मस्त झाली का नाही, बघायला गेलं ती बटाट्याची भाजी पण वाटते. झाले आहेत नरम सॉफ्ट. बाकीचे भाजीसोबत नरम सॉफ्ट होऊन जाते. आता आपण ह्या स्टेजवर लगेच गवार टाकून घेऊया. मस्त कवळी गवार अशी हिरवीगार भेटलेली आहे, म्हणून गवार बटाट्याचा आज भेद केलेला आहे. आता ही सगळी गवार ह्या बटाट्याच्या मसाल्यासोबत व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायची. हे पाहू शकता तुम्ही, किती मस्त आपली ही भाजी लगेच दिसत आहे. आता हे सगळं गवार बटाटा मसाल्यासोबत मिक्स झालेलं आहे. आता बटाट्याला चांगली मसाल्याची कोटिंग लागली, त्यामुळं चव एकदम परफेक्ट येणार आहे. आता याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकले, थेंबर, जेणेकरून काय होतं, गवार पण शिजल्या जातात, बटाट्याचा उरलेला कच्चापणासुद्धा निघला जाईल आणि छानपैकी भाजी मग सॉफ्ट होईल. झाकण ठेवायचं आणि थोडीशी भाजी होत आली की याच्यामध्ये 1-2 चमचे किंवा 3 चमचे भरून असं लसूण शेंगदाण्याचा कूट करायचा. हे बघा, आणि याला आता मिक्स करून घ्यायचं. ह्या लसूण शेंगदाण्याचा कूट जो आपण टाकतो ना, त्याने ह्या भाजीला इतकी छान चव येते ना, मस्त वाटती भाजी. म्हणजे कुठलीही तामझाम न करता पण भारी वाटते ही भाजी खायला. आता बघा, चांगले नरम सॉफ्ट झाले बटाटे. गॅस बंद करून घेऊया. एक झाकण म्हणजे एक वाफ देते, बस. आता परफेक्ट झाली भाजी. तुम्ही भाजीचा टेक्स्चर बघू शकता, भाजी बघू शकता किती सुंदर अशी झालेली आहे. आणि ग्रेव्ही बाज अशी बघा, मसालेदार अशी गवार बटाटा झालेला आहे. ही भाजी पाहता क्षणी कुणालाही भूक लागेल आणि आवडेल अशी भाजी आहे. हे बटाटा पण बघितलं तुम्ही किती सॉफ्ट झाले आहे बघा. जास्त काही गाळ करायचं नाही, मस्त वाटतं खायला. मग असं बटाटा एकदम मॅश नाही पाहिजे, त्या बटाट्याच्या फोडीसुद्धा खाण्यात आल्या पाहिजे. आता परफेक्ट आपली ही भाजी झालेली आहे तयार. आणि अशी सिंपल पद्धतीची भाजी करा. हे बघा, किती मसालेदार अशी झणझणीत भाजी
गवार बटाट्याची तयार झालेली आहे. आपण याला आता प्लेटमध्ये काढून घेऊया गरमागरम. तर बघा, वाटते का नाही भारी ही भाजी? कुठलं वाटण केलं नाही, काहीच केलं नाही, झटकीपट सिंपल पद्धतीने फक्त शेंगदाणे लसूणचा थोडा कूट टाकलाय आणि भाजी तुम्ही पाहू शकता किती मस्त झाली आहे. भाकर ना भाकरीसोबत इतकी भारी वाटते ना भाजी खायला, भातासोबत पण मस्त वाटते. टिफिनला सुद्धा तुम्ही ही भाजी नेऊ शकता. कोणी अचानक गेस्ट आले, पाहुणे आले, तर अशा वेळेस सुद्धा ही झटकीपट गवार बटाट्याची भाजी करू शकता. खूप मस्त लागते आणि गरमागरम पोळ्यासोबत अप्रतिम लागते. तर नक्की ट्राय करून बघा. जास्त वाटण नाही करायचं, काही कुटाणा नाही करायचा, सिंपल पद्धतीची ही भाजी आहे. इतकी चवदार आणि टेस्टी बनते, खाता क्षणी तुम्हाला ही भाजी आवडेल. अशा पद्धतीने एकदा करून बघा. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही सिंपल गवार बटाट्याची भाजी? रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला आपल्या सबस्क्रायबर करा. आणि हो, नवरात्री चालू झाली आहे. तुम्हा सगळ्याला माझ्याकडून पूर्ण परिवाराला नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब